कल्याण महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्याचा सामना सामान्य नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांना करावा लागत आहे। रस्त्यावरील खड्डे येत्या 48 तासात भरले नाहीत तर तुम्हाला खड्ड्यात बसू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे। मी सिटी इंजिनियर शहर अभियंत्याची भेट घेतली व त्यांना संदीप हॉटेल ते चिकनगर गावचा जो रस्ता अतिशय दुर्दैवी झालेला आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नाही। आज पूर्ण खडकपाडा परिसरातील लोक त्या चिकनगर रस्त्यातून स्टेशन परिसरात जातात। आम्ही 48 तासाचा अल्टिमेट दिलेला आहे। जर 48 तासात तो रस्ता सुरू झाला नाही, सुस्थितीत झाला नाही, बनवला नाही तर जसे आमचे मनसेचे आमदार राजूदादांनी सांगितलंय की गणपतीपर्यंत सर्व शहराचे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही जर 48 तासाचा अल्टिमेट दिले, जर 48 तासात जर रस्ता झाला नाही तर सकाळी त्या अधिकाऱ्याला खड्ड्यात बसून मनसे काय असते ते दाखवून देऊ आणि मनसे जे करते जे बोलते ते करून दाखवते। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मॅडम, शहरात सर्वत्र खड्डे पडले, अनेक आंदोलन होत आहेत, पातळीवर केले जात आहेत, मात्र त्यानंतरही खड्डे बुजवण्याचं काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता खड्डे भरण्याचं काम रात्रंदिवस चालू आहे। केडीएमसीची सगळं यंत्रणा सज्ज आहे। कोल्ड मिक्स, मास्टिक आणि डांबराची कामं चालू केलेली आहेत। आता तुम्ही बघाल गोविंदवाडी बायपास आहे, सुभाष चौक आहे, वालधुनी ब्रिज आहे, सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि गणेशोत्सवाचा रूट जिथे आहे मधले रस्ते पण म्हणून घेणार। थोडं मध्ये पाऊस चालू असल्यामुळे थोडं बाधा येते काम करताना, अडथळे येत आहेत, पण काम चालू आहे। 60 ते 70% कामं आपण केलेले आहेत। आता रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। पुढील 2 दिवसात सगळे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा मी खात्री देते की केडीएमसी सगळे रस्ते सुस्थितीत ठेवेल।